नमस्कार, मी लामटे माधुरी नमस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगावावरील. आज आपण पाहणार आहोत विषय गणित घटक संख्याज्ञान. संख्याज्ञान यामध्ये उपघटक पाहायचा आपल्याला मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या. यामध्ये पहिला आपण पाहणार आहोत संख्या बनवणे. आपल्याला पेपर मध्ये दिलेल्या असतात संख्या, 2 अंकी संख्या असतात, 3 अंकी संख्या असतात आणि त्या संख्यांपासून आपल्याला जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील असा प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा आपल्याला त्या दिलेल्या संख्यांपासून किती संख्या तयार होतील हे उत्तर काढायचं असते. त्यामुळे आपल्याला इथे मी त्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आपल्याला सहज काढता येतील म्हणून या आकृत्यांचा वापर करून त्या दिलेल्या संख्यांपासून जास्तीत जास्त किती संख्या बनणार आहे ते पाहायचंय. पहिलं आपल्याला 2 अंकी संख्या दिलेत 2 आणि 4 ही 2 संख्या दिलेत आणि त्या 2 संख्यांपासून आपल्याला 2 अंकी संख्या बनवायची. तर पहिलं आपण या दिलेल्या 2 संख्यांपासून आपल्याला किती संख्या तयार करता येतील ते पाहायचंय. मग पहिला आपल्याला संख्या आहे 2 आणि 4. पहिली 2 घेतली आणि दुसरी 4. पहिली संख्या तयार झाली 24. दुसरी संख्या वापरली आपण 4 आणि दुसरी 2. 4 आणि 2 या संख्यापासून आपल्याला 42 ही संख्या तयार झाली. म्हणजे दिलेल्या 2 संख्यांपासून आपल्याला 2 संख्या 2 अंकी 2 संख्या भेटल्या. पुढे 3 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या 3 दिलेल्या संख्यांपासून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे. त्यासाठी मी त्रिकोणाचा वापर केला आणि त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूंवर त्या 3 संख्या लिहिल्या आहेत. तर त्या 3 संख्या वापरून आपल्याला किती संख्या तयार करता येतील ते पाहायचंय. मग पहिले आपण 2 संख्या घेतली. ही 2 संख्या शतक स्थानी ठेवून दिलेल्या 2 संख्यांचा वापर करून आपल्याला संख्या तयार करायचंय. पहिलं 2, नंतर 5 आणि 7. दुसरी शतक स्थानी 2 ही संख्या तशीच ठेवायची. 7 आणि 5 या संख्यांची अदलाबदल करून आपल्याला दुसरी संख्या भेटली 275. पहिली भेटली 257. यामध्ये या पहिल्या 2 संख्या शतक स्थानी ठेवून आपण या 2 संख्या तयार केल्या. पुढे 5 ही संख्या शतक स्थानी ठेवून दिलेल्या 2 संख्या वापरून आपल्याला संख्या तयार करायची. तर 5 ही संख्या शतक स्थानी ठेवले आणि 2 आणि 7 या संख्या वापरून आपल्याला 527 ही संख्या भेटली. पुढे 5 ही शतक स्थानी तशीच ठेवायची आणि 7 आणि 2 त्यापासून भेटली 572 ही संख्या. पुढे आपण 7 ही संख्या शतक स्थानी ठेवतोय आणि 2 5 725 आणि दुसरी 752 अशा या दिलेल्या 3 संख्यांपासून 3 अंकी संख्या आपल्याला 6 भेटले. 6 संख्या भेटल्या दिलेल्या 3 संख्यांपासून जास्तीत जास्त आपण 3 अंकी 6 संख्या तयार केल्या. पुढे दिलेल्या 3च संख्या आहेत आणि त्या 3 संख्यांपासून आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची. पण यामध्ये काय आहे यामध्ये एक अंक हा 0 आहे. मग हा या जेव्हा आपण संख्या तयार करणार आहे तेव्हा पहिली संख्या तयार होणार आहे 340. दुसरी तयार होणार आहे 304. पुन्हा 430 आणि 403. यामध्ये या 4 संख्या 3 अंकी संख्या तयार झाल्या. पुढे आपण 0 जेव्हा शतक स्थानी ठेवणार आहे तेव्हा 34 034 अशी 34 ही संख्या तयार होणार आहे. आपण काय करतोय दिलेल्या 3 संख्यांपासून 3 अंकी संख्या तयार करतोय. यामध्ये जर 0 शतक स्थानी ठेवला तर ही संख्या 2 अंकी संख्या तयार होणार आहे. म्हणून 0 शतक स्थानी ठेवला तर 3 अंकी संख्या तयार होणार नाही. म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये जर 0 असेल तर 3 अंकी संख्यामध्ये 4 संख्या तयार होतात. 2 3 आणि 3 मध्ये जर 0 असेल तेव्हा पुढे 4 संख्या दिल्या आणि त्या 4 संख्यांपासून आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची आहे. पहिला आपण घेऊ 8 ही संख्या हजार स्थानी ठेवून दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांचा वापर करून आपण संख्या तयार करणार आहोत. पहिला 8 हा हजार स्थानी ठेवलाय 1 9 7. हा 1 हा शतक स्थानी ठेवला. पुन्हा 8 हा तसाच ठेवला हजार स्थानी ठेवून 1 शतक स्थानी ठेवला आणि 7 आणि 9. पुन्हा काय करतोय 8 हा
हजार स्थानी तसंच ठेवून फक्त शतक स्थानावरची संख्या बदलून आपण संख्या तयार करतोय. पहिलं वापरलं होतं 1, दुसरं वापरतोय 9 आणि 7 1 पुन्हा 8 8 9 आणि 1 7 पुन्हा 8 ही संख्या हजार स्थानी आहे तशीच दुसरी संख्या वापरतोय 7 9 1 आणि 8 7 1 9 8719 अशा आपल्याला 8 ही संख्या हजार स्थानी ठेवून आपल्याला जास्तीत जास्त संख्या मिळाले 6. अशा सगळ्या संख्यांचा वापर करून प्रत्येक संख्या हजार स्थानी ठेवून आपल्याला भेटणारे संख्या. मग आपण पहिल्या एका संख्येपासून किती संख्या भेटल्या 6 आणि एकूण संख्या किती 4 म्हणून 6 गुणिले 4 बरोबर 24 म्हणजे दिलेल्या जर चार संख्या असतील तर त्या चार संख्यांपासून आपण जास्तीत जास्त 4 अंकी संख्या 24 आपल्याला भेटतील. पुढे दिलेल्या संख्या 4च आहेत परंतु त्यामध्ये शून्य हा अंक आलेला आहे तर त्यापासून आपल्याला किती संख्या भेटतील आपल्याला पहिली संख्या ही शून्य संख्या जर आपण हजार स्थानी ठेवली तर दिलेली संख्या काय होणार आहे 0 5 4 1 म्हणजे आपल्याला संख्या तयार करायची 4 अंकी तर 0 हा हजार स्थानी ठेवला तर आपल्याला संख्या भेटणार आहे 3 अंकी. म्हणून पहिला आपल्याला या 4 अंकी संख्येत दिलेल्या 4 संख्यांपासून एक संख्या जर हजार स्थानी ठेवली तर आपल्याला भेटलं होत्या 6 संख्या आणि एकूण किती संख्या आहेत या 4 संख्या आहेत तर 24 संख्या भेटणार आहेत आणि या 24 मधून एक शून्य ही संख्या जेव्हा हजार स्थानी भेटणार आहे तेव्हा त्या 6 संख्या यामधून मायनस होणार आहेत तेव्हा आपल्याला संख्या भेटणार आहे 18. जेव्हा दिलेल्या संख्या 4 असतील आणि त्या 4 संख्यांमध्ये एक संख्या ही शून्य असेल तेव्हा आपल्याला 4 दिलेल्या 4 संख्यांपासून 4 अंकी संख्या 18 भेटणार आहे. पुढे याच पद्धतीने आपण जेव्हा 5 दिलेल्या संख्या 5 असतील आणि त्या 5 संख्यांपासून 5 अंकी संख्या तयार करायची असेल तर एका संख्येपासून आपल्याला ही 5 संख्या जी आहे ती आपण 10,000 स्थानावर ठेवली तर त्या संख्येपासून आपल्याला जास्तीत जास्त 24 संख्या भेटणार आहेत एका संख्येपासून. मग 24 गुणिले एकूण किती संख्या आहेत 5 म्हणून 24 गुणिले 5 बरोबर किती असणार आहे 120 संख्या भेटणार आहे जेव्हा आपल्याला दिलेल्या संख्या 5 असतील आणि त्या 5 संख्यांपासून 5 अंकी संख्या आहे आपल्याला 120 भेटणार आहेत. ते पहिलं आपण दिलेल्या संख्या आणि त्या संख्यांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील ते आता आपण पाहिलंय. पुढे पाहायचंय पाहिजे आपल्याला संख्या बनवणे त्यामध्ये जे आपण लहानात लहान संख्या असतात आणि मोठ्यात मोठी संख्या असणार आहे ते पाहायचे आणि त्या दिलेल्या संख्यांमध्ये ज्या लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या या संख्यांच्या दरम्यान किती संख्या असतात ते पाहायचे आपल्याला. पहिला आपण एक अंकी संख्येपासून सुरुवात करणार आहे. पहिली संख्या असते 0 आणि दुसरी शेवटची संख्या असते 9 आणि 0 आणि 9 या संख्यांपासून जास्तीत जास्त जेवढ्या संख्या तयार होणार आहेत त्या संख्यांमध्ये 0 आणि 9 चा वापर करून दिलेल्या संख्या तयार होतात. आता आपण पाहतोय एक अंकी संख्या या एक अंकी संख्येमध्ये लहानात लहान संख्या आहे 0 लहानात लहान संख्या आहे 0 आणि मोठ्यात मोठी संख्या आहे 9 आणि 0 आणि 9 या दोन संख्यांच्या दरम्यान 0 पासून 0 1 2 3 ते 9 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या एकूण संख्या आहेत 9. पुढे दोन अंकी संख्या पाहतोय लहानात लहान दोन अंकी संख्या तर लहानात लहान दोन अंकी संख्या आहे 10 आणि मोठ्यात मोठी जी दोन अंकी संख्या आहे ती आहे 99.
10 आणि 99 या संख्यांच्या दरम्यान एकूण संख्या आहे 90. पुढे मग पुढे 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्येमध्ये लहानात लहान संख्या आहे 100 आणि मोठ्यात मोठी संख्या आहे 999. या 100 आणि 999 च्या दरम्यान ज्या संख्या आहेत त्या संख्या एकूण संख्या आहे 900. आणि 4 अंकी संख्या लहानात लहान संख्या 1000, मोठ्यात मोठी संख्या 9999 आणि एकूण संख्या यामध्ये आहे 9000. या पद्धतीने पुढे 5 अंकी संख्या असणार आहे 10000, इथे असणार आहे 99999 आणि पुढे असणार आहे 90000. अशा पद्धतीने 9 4 5 6 7 8 या लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या या पद्धतीने असणार आहे. यामध्ये काय होतंय, या पहिल्यामध्ये काय आहे, एक अंकी संख्या ही 0 पासून सुरू झाली, दुसरी 10 पासून सुरू झाली आणि जेव्हा 10 घेतलाय 2 अंकी 3 अंकी यानंतर काय होतंय, एक एक शून्य त्यापुढे वाढत चाललाय. यामध्ये एक 9 नी एक त्याचं स्थान वाढत जाते 9चं आणि यामध्ये शून्य वाढत गेला की 5 अंकी संख्या 6 अंकी संख्या या पद्धतीने आपल्याला संख्या ओळखता येणार आहेत. आपल्याला प्रश्न विचारला जातोय की एक ते 200 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण दोन एक अंकी संख्या किती. तर 1 ते 200 पर्यंत जरी विचारला तरी एकूण संख्या असणार आहे 9 एक अंकी संख्या. 1 ते 200 पर्यंतच्या जे एकूण संख्या आहेत त्या एकूण संख्यामध्ये जर आपल्याला 2 अंकी संख्या विचारली तर 200 पर्यंतच्या संख्यांपर्यंत सुद्धा 90 ही संख्या असणार आहे एकूण 2 अंकी संख्यांची. पुढे पाहू आपण लहानात लहान विषम संख्या. आता जेव्हा आपण लहानात लहान संख्या पाहतो आणि मोठ्यात मोठी संख्या पाहतो, लहानात लहान संख्या आपण पाहिली 2 अंकी लहानात लहान विषम संख्या जर घेतली आपण तर 2 अंकी लहानात लहान विषम संख्या पाहिजे. पण लहानात लहान संख्या कोणती आहे 10. ही 10 ही संख्या काय आहे, समसंख्या आहे. आपल्याला पाहिजे विषम संख्या, म्हणून या 10 मध्ये जर 1 मिळवला तर आपल्याला लहानात लहान 2 अंकी विषम संख्या भेटली 11. याच पद्धतीने जर आपल्याला 3 अंकी लहानात लहान विषम संख्या विचारली तर लहानात लहान 3 अंकी विषम संख्या आहे 100. 100 ही संख्या काय आहे, समसंख्या. आपल्याला पाहिजे विषम संख्या, म्हणून 100 मध्ये जर 1 मिळवला तर आपल्याला एकूण मिळणार आहे 101 आणि 101 ही संख्या लहानात लहान 3 अंकी विषम संख्या आहे. या पद्धतीने 3 अंकी संख्या 4 अंकी संख्या 5 अंकी संख्या या पद्धतीने आपल्याला विषम संख्या मिळत जाणार आहे. पुढे पाहू आपण सर्वात मोठी समसंख्या. आपण पाहिले लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या. जर पहिलं पाहिजे आपल्याला 2 अंकी सर्वात मोठी समसंख्या. मग आपल्याला माहिती आहे 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे 99. या 99 मध्ये ही 99 संख्या काय आहे, विषम संख्या आहे. आपल्याला पाहिजे सर्वात मोठी समसंख्या 2 अंकी, म्हणून आपण जर या 99 मधून जर 1 वजा केला तर उत्तर येते 98 आणि 98 ही काय आहे, समसंख्या आहे. म्हणून 2 अंकी सर्वात मोठी समसंख्या भेटली आपल्याला 98. याच पद्धतीने 3 अंकी संख्या 4 अंकी संख्या 5 अंकी संख्या आपण सर्वात मोठी समसंख्या किंवा सर्वात लहान विषम संख्या या पद्धतीने काढतोय. जेव्हा आपल्याला विषम संख्या पाहिजे तेव्हा आपण त्या दिलेल्या संख्येमध्ये जर 1 मिळवला तर आपल्याला लहानात लहान विषम संख्या भेटेल. ती 3 अंकी असेल 4 अंकी असेल किंवा 5 अंकी असेल. आणि जर आपल्याला समसंख्या पाहिजे असेल तर त्या समसंख्येमध्ये जर आपण 1 वजा त्या समसंख्येतून 1 वजा केला तर आपल्याला सर्वात मोठी समसंख्या 2 अंकी असेल 3 अंकी असेल किंवा 4 अंकी संख्या आपल्याला या पद्धतीने भेटणार आहे. पुढे पाहू आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या. आपल्या घटकाचं नाव आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या. त्यामध्ये पहिलं काय आहे 0 ते 9 यामध्ये सर्वात मोठा अंक 9 आहे. 0 ते 9 यामध्ये सर्वात लहान अंक 0 आहे.
लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या एक अंकी दोन अंकी, त्यानुसार आपण जर 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची असेल आणि जर आपण लहानात लहान संख्या 5 अंकी संख्या घेतली तर लहान संख्या कोणती आहे? सर्वात लहान संख्या शून्य. जर आपण शून्याचा वापर करून आपण 5 अंकी संख्या लहानात लहान संख्या तयार केली तर 0 0 0 या पद्धतीने जर लिहिली तर ही संख्या 5 अंकी संख्या तयार होणार नाही. यामध्ये काय आहे? 0 हा जर 1 च्या डाव्या बाजूला लिहिला तर त्या शून्याची काहीच किंमत राहत नाही. जेव्हा आपण 0 एखाद्या संख्येच्या नंतर लिहितो तेव्हा ती संख्या वाढत जाते किंवा या शून्याची किंमत असते. म्हणून जेव्हा आपल्याला लहानात लहान संख्या घ्यायची तेव्हा आपण काय करतोय? शून्याच्या नंतरची एक ही संख्या वापरून आपण लहानात लहान संख्या तयार करतोय. म्हणून 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000. येथे काय सांगितलंय? येथे शून्य आधी लिहिल्यास कोणती संख्या तयार होणार नाही. म्हणून शून्य नंतरची एक ही संख्या एक ही लहान संख्या लिहून त्यामागे शून्य लिहितात आणि त्यानंतर आपल्याला लहानात लहान संख्या 2 अंकी असेल 3 अंकी असेल ती आपल्याला भेटते. त्यामध्ये दुसरा पॉइंट आहे लहानात लहान संख्या तयार करणे. पहिला आपण पाहू लहानात लहान संख्या कशी तयार करायची. लहानात लहान संख्या लिहिणे. दिलेल्या अंकांपैकी 0 वरून सर्वात लहान अंक डावीकडे लिहावा. उरलेले अंक त्याच्या उजवीकडे चढत्या क्रमाने लिहावे. उदाहरणार्थ आपल्याला पाहायचंय 9 3 5 8 9 3 5 4 8 या संख्यांपासून आपल्याला या 5 संख्या दिलेत आणि या 5 संख्यांपासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. तर या दिलेल्या संख्यांपासून लहानात लहान संख्या तयार करताना पहिला आपण काय लक्षात घेतोय? चढता क्रम लक्षात घेतोय दिलेल्या संख्यांमध्ये. मग सर्वात लहान चढत्या क्रमामध्ये पहिला काय घेतोय? सर्वात लहान संख्या घेतोय. मग सर्वात लहान संख्या कोणती आहे? 4. 4 ही संख्या सर्वात लहान आहे. त्यानंतरची 5 त्यानंतर त्यामध्ये 3 ही त्यामध्ये 3 ही सर्वात लहान संख्या आहे. 3 त्यानंतरची 4 नंतर 5 नंतर 8 आणि 9 अशा आपण संख्या पहिल्या चढत्या क्रमाने लिहून घेतल्या. त्यानंतर तयार होणारी संख्या कोणती आहे? या दिलेल्या संख्यांपासून 34,589 ही संख्या दिलेल्या संख्यांपासून लहानात लहान संख्या तयार झाली आहे. यामध्ये पहिला आपण वापरला चढता लहानात लहान संख्या घेतली. लहानात लहान संख्या वापरून आपण चढत्या क्रमाने संख्या लिहिल्या आणि दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लिहून आपल्याला लहानात लहान ही संख्या भेटली. पुढे आपल्याला उदाहरणार्थ 5 3 4 8 या 4 संख्या आहेत आणि या 4 संख्यांपासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. तर या संख्यामध्ये पहिला आपण काय करतोय? सर्वात लहान संख्या 3 4 5 आणि 8 या पद्धतीने या संख्या लिहून घेतल्या आणि नंतर 3458 ही आपल्याला दिलेल्या संख्यांपासून लहानात लहान संख्या तयार झाली आहे. या पद्धतीने आपण दिलेल्या संख्या 3 अंकी असतील 4 अंकी संख्या असतील किंवा 9 अंकी संख्या असतील या दिलेल्या संख्यांपासून आपण लहानात लहान संख्या तयार करू शकतो. फक्त पहिलं काय करायचं त्यामध्ये आपल्याला चढता क्रम वापरायचा आणि त्या चढत्या क्रमानुसार संख्या लिहिल्या की आपल्याला लहानात लहान संख्या तयार करता येते. पुढे 0 हा अंक असेल तर लहानात लहान संख्या. जेव्हा आपल्याला दिलेल्या संख्या असतील 9 9 1 0 5 8 या संख्या आहेत. यामध्ये काय आहे? दिलेल्या अंकामध्ये 0 हा अंक असेल तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहावा. आता आपण लहानात लहान संख्या तयार करताना पहिलं काय वापरलं? पहिलं वापरलं आपण चढता क्रम. लहानात लहान संख्या घेऊन आपण त्याचा चढत्या क्रमाने त्या संख्या लिहिल्या तर आपल्याला काय भेटतंय? लहानात लहान संख्या. पण यामध्ये काय आहे? एक अंक सर्वात
शून्य, मग ही शून्य 0 1 5 8 आणि 9 या संख्या जर चढत्या क्रमाने लिहिल्या तर शून्य हा काय या 1 च्या डाव्या बाजूला येतोय, तर या शून्य वापरला तर या संख्येची किंमत 1589 होते. मग जेव्हा दिलेल्या संख्यांमध्ये जर शून्य असेल तर आपण हा शून्य त्याच्या नंतरच्या जी मोठी संख्या आहे त्याच्या उजव्या बाजूला लिहिला तर आपल्याला दिलेली संख्या आपल्याला लहानात लहान संख्या तयार करता येते. मग यामध्ये काय एक ही संख्या शून्याच्या नंतरची मोठी संख्या आहे, तो एक पहिला वापरून शून्य त्याच्या उजव्या बाजूला लिहिला आणि बाकीच्या संख्या आहेत तशा चढत्या क्रमाने लिहिल्या तर आपल्याला संख्या भेटणार आहे 10589. या पद्धतीने आपण अजून उदाहरण घेतलं 87504. या उदाहरणामध्ये जर आपल्याला यापासून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची तर यामध्ये पहिलं काय येणार आहे, आपण पहिलं वापरणार आहे चढता क्रम 0 4 5 7 आणि 8. या दिलेल्या 5 संख्यामध्ये शून्य आला असेल तर आपण काय करतोय त्याच्यानंतरची जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला शून्य लिहून आपण लहानात लहान संख्या तयार करणार आहे. मग पहिली लहान संख्या कोणती आहे 4 आणि त्याच्या उजव्या बाजूला शून्य ही संख्या घेतली आणि बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या क्रमाने लिहिल्या तर आपल्याला संख्या भेटणार आहे 40578. या पद्धतीने आपण जर दिलेल्या संख्यांमध्ये शून्य असेल तर शून्य ही संख्या ज्या दिलेल्या संख्यामध्ये असेल तेव्हा आपण लहानात लहान संख्या या पद्धतीने तयार करतो. पुढे आपल्याला पाहिजे मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. मोठ्यात मोठी संख्या लिहिणे दिलेल्या अंकांपैकी सर्वात मोठा अंक प्रथम लिहावा व उरलेले अंक त्याच्या मागे उतरत्या क्रमाने लिहावेत. जसं आपण लहानात लहान संख्या तयार करताना आपण वापरले की चढता क्रम वापरून आपण लहानात लहान संख्या तयार केली, त्याच पद्धतीने जेव्हा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तेव्हा आपण वापरतोय उतरता क्रम. उतरत्या क्रमाने दिलेल्या संख्या लिहिल्या की आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळते. मग त्यामध्ये 4 अंकी संख्या असेल किंवा 5 अंकी संख्या असेल कोणतीही संख्या तयार करताना आपण वापरतोय उतरता क्रम. उतरत्या क्रमाने संख्या लिहिल्या की आपल्याला मोठ्यात मोठी संख्या भेटते किंवा आपण ती संख्या तयार करू शकतो. त्यामध्ये 3 5 9 1 हे अंक दिलेले 3 5 9 1 यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 9, त्यानंतरची संख्या आहे 5, त्यानंतरची संख्या आहे 3 आणि त्यानंतरची संख्या आहे 1. अशा सगळ्याच संख्या आपण काय केल्यात उतरत्या क्रमाने लिहिल्यात. यानंतर 9 ही संख्या पहिली लिहिली त्या पद्धतीने ही संख्या तयार झाली 9531. ही झाली मोठ्यात मोठी संख्या तयार झाली दिलेल्या अंकानुसार किंवा हे जे अंक आहेत काय सांगितले हे अंक एकदाच वापरून संख्या तयार करायची आहे. म्हणून आपण हे 4 अंक आहेत आणि या दिलेल्या 4 अंक जर आपण एकदाच वापरले तर त्यापासून आपल्याला 4 अंकी संख्या भेटणार आहे मोठ्यात मोठी. दुसरे उदाहरण आहे 4890. यामध्ये काय होत आहे 4890 या दिलेल्या 4 संख्या आहेत आणि या 4 संख्यांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. पहिला आपण काय करणार आहे उतरत्या क्रमाने संख्या लिहिणार आहे 9 8 4 आणि 0. मग आपल्याला संख्या भेटणार आहे 9840. ही झाली दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या. आता आपण पाहिला लहानात लहान संख्या तयार करणे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. ज्या संख्या दिल्या होत्या 4 संख्या होत्या त्या दिलेल्या 4 संख्यांपासून आपण
4 अंकी लहानात लहान संख्या तयार केली. दिलेल्या 4 अंकांपासून आपण मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार केली. पण आता आपण पाहतोय 2 किंवा 3च अंक दिले असताना आपल्याला तयार करायची संख्या 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या, 6 अंकी संख्या ते कसं तयार करायचे ते पाहायचं आपल्याला. अशा प्रकारची मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहिताना सर्वात मोठा अंक जास्तीत जास्त वेळा लिहावा. उदाहरणार्थ आपल्याला 4 470 या 3 अंकांपासून आपल्याला तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करतोय, पहिला संख्या आपण उतरत्या क्रमाने लिहितोय. 7 4 आणि 0. दिलेल्या संख्या किंवा दिलेले अंक किती आहेत, 3. आणि या 3 अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची. तेव्हा आपण काय करतोय, जी मोठी संख्या आहे तीच मोठी संख्या पुन्हा पुन्हा लिहून आपण आपल्याला जी 5 अंकी संख्या तयार करायची असेल, 6 अंकी संख्या तयार करायची असेल किंवा 7 अंकी संख्या तयार करायची असेल, तेव्हा जो या दिलेल्या अंकामध्ये मोठा अंक असेल तो मोठा अंक जास्तीत जास्त वेळा वापरून आपण दिलेली संख्या तयार करता येते आपल्याला. यामध्ये आपल्याला सांगितलंय 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. त्यामध्ये 7 ही मोठी संख्या आहे म्हणून 7 चा वापर करून आपण 7 7 7 4 0 म्हणजे 77,740 ही आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या भेटली. यामध्ये दिलेल्या संख्या होत्या 3 किंवा अंक 3 होते आणि त्या 3 अंकांपासून आपण मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार केली 77,740. याच पद्धतीने जर आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची असती तर 7 हाच अंक पुन्हा पुन्हा वापरून आपण 6 अंकी संख्या तयार करू शकतो. सात लाख 77,740 हे आपल्याला 6 अंकी संख्या भेटले. पुन्हा 7 अंकी संख्या वापरायची असेल किंवा तयार करायची असेल तर 7 चा पुन्हा पुन्हा वापर करून आपण 7 अंकी संख्या तयार करतो. यामध्ये आपल्याला 77,77,740 ही 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार केली आहे. याच पद्धतीने आपण 8 अंकी संख्या सुद्धा तयार करू शकतो. 9 अंकी संख्या मोठ्यात मोठी संख्या जेव्हा यामध्ये जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचा वापर करून दिलेल्या जरी 2 अंकी संख्या असतील किंवा 2 संख्या असतील तर त्या 2 संख्यांपासून आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करू शकतो आणि ती 6 अंकी असेल, 7 अंकी असेल किंवा 10 अंकी संख्या सुद्धा असू शकते. पुढे मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यास 2 किंवा 3च अंक दिलेले असताना लहानात लहान संख्या तयार करायची. आधी पहिलं आपण मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची ते पाहिलंय. आता आपल्याला पाहिजे लहानात लहान संख्या कशी तयार करता येईल ते पाहिजे. त्यामध्ये आपण लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहिताना सर्वात लहान अंक जास्तीत जास्त वेळा लिहावा. दिलेले अंक 3 आहेत, 7 9 2. आता आपल्याला लिहायची लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या लिहिताना आपण पहिला वापरतोय चढता क्रम. दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लिहितोय म्हणून 2 9 2 7 9 या दिलेल्या संख्या पहिल्या आपण चढत्या क्रमाने लिहिल्या. चढत्या क्रमाने लिहित असताना लहानात लहान संख्या ही पहिली आली. आपल्याला सांगितले लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा. दिलेले अंक आहेत 3 आणि या 3 अंकापासून आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची. म्हणून आपण जसं मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठ्या संख्येचा वापर केला त्याच पद्धतीने आपल्याला लहानात लहान संख्या तयार करताना लहान संख्येचा वापर करून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. यामध्ये 2 ही संख्या सर्वात लहान आहे म्हणून 2 2 2 2 2 7 आणि 9 22,279 ही आपल्याला या दिलेल्या 3 अंकांपासून 5 अंकी संख्या तयार झाली. याच पद्धतीने 6 अंकी संख्या
2 2 2 2 7 9 2,22,279 याच पद्धतीने आपण 7 अंकी संख्या तयार करू शकतो 8 अंकी संख्या तयार करू शकतो 7 मध्ये काय येणार आहे 2 2 ही झाली 22,22,279 ही संख्या आपल्याला 7 अंकी संख्या तयार झाली आहे 3 अंकांचा वापर करून आपण लहानात लहान संख्या तयार केली या पद्धतीने आपण लहानात लहान संख्या किंवा मोठ्यात मोठी संख्या दिलेल्या 3 अंकापासून किंवा 2 अंकापासून आपण या पद्धतीने संख्या तयार करू शकतो जसं आपण लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी संख्या तयार केली दिलेल्या 3 अंकांपासून त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे 3 अंकी संख्यांपासूनच संख्या तयार करायची पण यामध्ये काय आहे तिसरा अंक हा काय आहे 0 मग या शून्याचा वापर करून आपल्याला लहानात लहान आपल्याला 4 अंकी 5 अंकी किंवा 6 अंकी या पद्धतीने संख्या तयार करायची असतील तर पहिलं काय करतोय लहानात लहान संख्या पहिली घ्यायची नंतर 0 घ्यायचा आहे आणि नंतर मोठी संख्या घ्यायची आता आपल्याला दिलेले अंक 3च आहेत आणि या 3 अंकांपासून आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची तर आपण काय केलं पहिला 7 आणि 9 या दिलेल्या दोन संख्या आहेत 0 हा या दोघांच्या मधोमध लिहिला तर आपण पहिली जर 4 अंकी संख्या तयार केली तर 7 0 0 9 म्हणजे आपण जेव्हा संख्या तयार करत असताना मध्ये जो 0 लिहिलाय तोच संख्या परत परत वापरून आपण ही मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या आहे ती 5 अंकी 6 अंकी 7 अंकी या पद्धतीने तयार करू शकतो ही 4 अंकी संख्या तयार झाली पुढे आपण 5 अंकी संख्या तयार करतोय तर 7 0 0 0 9 म्हणजे 70,009 ही संख्या तयार झाली पुढे 6 अंकी संख्या 6 अंकी संख्या तयार करताना त्या पद्धतीने संख्या तयार झाली पुढे 7 संख्या म्हणजे जेव्हा आपण संख्या तयार करतोय 6 अंकी 7 अंकी त्यामध्ये फक्त यामध्ये 0 पुन्हा पुन्हा वापरून आपण ती संख्या तयार करतोय जर सांगितलं 5 अंकी संख्या तर यामध्ये 0 वाढवले 6 अंकी सांगितली तर फक्त हा 0 वाढवून 6 अंकी संख्या तयार केली पुढे पाहायचं आपल्याला सम व विषम संख्या तयार करणे दिलेल्या संख्येत या दिलेल्या संख्यांपासून आपण समसंख्या किंवा विषम संख्या तयार करणार आहे पहिलं जर उदाहरण असेल दिलेले अंक वापरून लहानात लहान संख्या तयार करा जेव्हा आपण लहानात लहान संख्या तयार करतोय त्यापासून आपण लहानात लहान संख्या तयार केली दिलेल्या अंकांपासून 1 2 4 6 8 आणि याच संख्येपासून आपल्याला विषम संख्या तयार करायची तर विषम संख्या तयार करताना आपण उजव्या बाजूकडून ही काय 1 2 12,468 ही संख्या समसंख्या आहे पण आपल्याला पाहिजे विषम संख्या मग तेव्हा आपण काय करतोय उजवीकडून डावीकडे जर ही 8 संख्या आहे ही समसंख्या आहे इतर ही सुद्धा समसंख्या आहे ही पण समसंख्या आणि ही पण समसंख्या आहे तर आपण डायरेक्ट 1 कडे गेलो तर 1 ही काय आहे विषम संख्या मग या विषम संख्येचं स्थान बदलून 2 4 6 8 1 ही झाली विषम संख्या पुन्हा ही संख्या घेतली हे अंक 4 2 5 1 हे अंक वापरले आणि आपल्याला त्या संख्या वापरून आपल्याला जर विषम संख्या तयार करायची असेल पहिले आपण लहानात लहान संख्या तयार केली 1 2 4 5 6 ही संख्या भेटली आपल्याला 12,456 आणि या संख्येपासून आपल्याला तयार करायची विषम संख्या तेव्हा आपण काय करतोय उजवीकडून डावीकडे जातोय
ही 6 संख्या समसंख्या आहे आणि त्याच्या लगतची संख्या आहे 5. ही 5 संख्या विषम संख्या आहे. मग तेव्हा 1 2 4 ही 6 संख्या आणि हे 5 या बाजूला आपल्याला भेटली 12,465 ही विषम संख्या भेटली. या पद्धतीने आपण दिलेली संख्या जर समसंख्या असेल तर त्या समसंख्येपासून विषम संख्या तयार करू शकतो. पुढे आपल्याला पाहिजे समसंख्या 1 4 2 6 8 दिलेले अंक आहेत. या अंकापासून आपण लहानात लहान संख्या तयार केली 1 2 4 6 8 आणि विषम संख्या मोठ्यात मोठी संख्या तयार केली तर 8 6 4 2 1. यामध्ये ही संख्या तयार झाली विषम संख्या. या विषम संख्येपासून आपल्याला तयार करायचे समसंख्या. ज्या पद्धतीने आपण विषम संख्या तयार केली त्याच पद्धतीने आपल्याला समसंख्या तयार करायची. मग यामध्ये येणार आहे 8 6 4 1 आणि 2. यामध्ये 1 आणि 2 या संख्यांची अदलाबदल केली किंवा उजवीकडून डावीकडे जेव्हा आपल्याला समसंख्या तयार करायची तेव्हा त्या संख्याची संख्या आहे त्या संख्येच्या लगतची संख्या जर लगेच सम आली तर ती संख्या आपण त्या संख्यांची अदलाबदल करून समसंख्या तयार करू शकतो. त्याच पद्धतीने त्या संख्येच्या शेजारी जर समसंख्या आली आणि आपल्याला पाहिजे असेल विषम संख्या तर त्या संख्यांची अदलाबदल करून आपल्याला उजवीकडून डावीकडे या पद्धतीने आपण विषम संख्या आणि समसंख्या तयार करू शकतो. आता आपण पाहणार आहे उदाहरण. लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. यावेळी जे काही उदाहरण आहेत ते उदाहरण आपण घेणार आहोत. पहिलं उदाहरण आहे 1 ते 9 पर्यंतचे कोणतेही अंक एकदाच वापरून 5 अंकी लहानात लहान विषम संख्या व मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा. आता हा एकच प्रश्न आहे आणि या एकाच प्रश्नात काय सांगितलंय 1 ते 9 अंक वापरायचे. प्रश्नामध्ये सांगितलंय 1 ते 9 अंक वापरा. मग पहिलं आपण 1 ते 9 अंक लिहून घेणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 हे 1 ते 9 पर्यंतचे अंक. कोणतेही अंक सांगितले 1 ते 9 पर्यंतचे कोणतेही अंक एकदाच वापरून 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. मग पहिला आपण लिहू लहानात लहान विषम संख्या. आपल्याला सांगितले 5 अंकी संख्या म्हणून आपण पहिले 5 अंक लहानात लहान सांगितले म्हणून आपण 1 2 3 4 5. यामध्ये पहा 1 ते 9 पर्यंतचे अंक आहेत. कोणतेही अंक आपण कोणतेही अंक वापरून ते अंक एकदाच वापरले आणि त्या एकदाच वापरून 5 अंकी लहानात लहान संख्या आणि लहानात लहान संख्या कोणती आहे विषम संख्या 12,345 ही संख्या तयार केली. एकाच प्रश्नात अनेक अटी सांगितले. 1 ते 9 पर्यंतचे अंक ते अंक एकदाच वापरायचे आणि ते एकदाच वापरून आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. 5 अंकी संख्या लहानात लहान सांगितले आणि लहानात लहान संख्या विषम संख्या सांगितले तर आपल्याला 12,345 ही लहानात लहान विषम संख्या भेटली. पुढे पाहायचं आपल्याला मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा. 1 ते 9 पर्यंतचे अंक वापरायचे. ते अंक एकदाच वापरायचे आणि एकदाच वापरून आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या पाहिजे. मग आपण समसंख्या किंवा मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करतोय उतरत्या क्रमाने जातोय. मग पहिलं काय येणार आहे 9 8 7 6 5 ही झाली 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. पण आपल्याला पाहिजे समसंख्या. मग यामध्ये काय आहे की 5 एकक स्थानी आहे म्हणून ही संख्या विषम संख्या आहे. आपल्याला पाहिजे मोठ्यात मोठी समसंख्या. मग आपण जसं आपण आधी पाहिलं समसंख्या तयार करताना 9 8 7 5 6 या पद्धतीने न करता यामध्ये आपल्याला काय सांगितलंय कोणतेही अंक वापरायचे. मग यामध्ये आपण 9 8 7 6 4 ही झाली मोठ्यात मोठी समसंख्या. जर या पद्धतीने आपण केलं
9 8 7 6 5 ही होती 9 8 7 6 5 ही होती मोठ्यात मोठी संख्या. ही मोठ्यात मोठी संख्या इथं जर 6 5 मोठ्यात मोठी समसंख्या जी तयार झाली 9 8 7 6 4 98,764. यामध्ये कोणतेही अंक वापरलेत 1 ते 9 पर्यंतचे. लहानात लहान संख्या तयार झाले. मोठ्यात मोठी समसंख्या तयार झाली 1 ते 9 पर्यंतचे अंक वापरून. दुसरं उदाहरण आहे 5 2 व 9 यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी यामध्ये सांगितलंय तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक आपल्याला काढायचंय. पहिलं तयार करायची सर्वात लहान संख्या तयार करायची, सर्वात मोठी संख्या तयार करायची आणि दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांचा फरक आपल्याला काढायचा आहे. मग पहिला आपण सर्वात मोठी संख्या तयार करू. 5 2 9 2 5 या संख्या वापरून मग सर्वात मोठी संख्या तयार करताना 5 2 9 या तीन संख्यांपासून 9 5 2 म्हणजे सर्वात मोठी संख्या तयार होणार आहे 952. आता आपण सर्वात लहान संख्या तयार करतोय. या संख्येचा चढता क्रम घेऊन सर्वात लहान संख्या तयार होणार आहे 2 5 9. आता आपल्याला काढायचं या सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या या दोन संख्यांचा फरक काढायचा आहे. म्हणून फरक काढताना 952 वजा 259. हा भेटला 952 वजा 259 या दोन संख्यांमधील फरक. 693 हा यात लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या या दोन संख्येमधील फरक आपण काढलाय. पुढे पाहायचं आपल्याला 2 7 8 5 9 2 7 8 5 9 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती. आता आपल्याला दिलेले अंक किती आहेत 6. या 6 अंकांपैकी चार अंकी संख्या तयार करायची मोठ्यात मोठी. चार अंकी संख्या तयार करायची मोठ्यात मोठी. मग पहिला आपण चार अंकी संख्या तयार करू. पहिला सर्वात मोठी संख्या 8, सर्वात मोठी 9, नंतर 8 7 आणि 5 म्हणून 9 8 7 5 9875. या दिलेल्या संख्यांपैकी आपण चार अंक घेऊन चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार केली. या मोठ्यात मोठी संख्येमध्ये पुढे काय विचारलंय संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती. मग या मोठ्यात मोठी जी संख्या आहे त्या मोठ्यात मोठी संख्येच्या एकक स्थानी 5 ही संख्या आहे. मग 5 या संख्येची दुप्पट 10. म्हणून जी हे जे अंक दिले होते त्या अंकांचा वापर करून आपण पहिले चार अंकी संख्या मिळवली. चार अंकी संख्येतील एकक स्थानचा जो अंक आहे त्या अंकाची दुप्पट आपल्याला 10 भेटली. पुढे 2 0 5 9 8 हे एक प्रत्येकी एक हे अंक प्रत्येकी एकदाच हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल ते काढायचंय. मग पहिला आपण काय करावं
पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या, पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार कोणती होणार आहे? 9 8 5 2 0 ही झाली मोठ्यात मोठी संख्या। आता आपल्याला तयार करायची पाच अंकी लहानात लहान संख्या। मग लहानात लहान संख्या येणार आहे 2 0 5 8 9 ही झाली पाच अंकी लहानात लहान संख्या। यामध्ये विचारले या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला, तर दोघांची वजाबाकी येणार आहे 98,520 वजा 20,589। त्यामध्ये या दोघांची वजाबाकी आली 77,931 वजाबाकी आली 77,931। आता आपल्याला विचारलं या वजाबाकीतील अंकांची बेरीज किती। ही जी वजाबाकी आहे या दिलेल्या ज्या वजाबाकीतील अंक आहेत त्या प्रत्येक अंकाची आपल्याला बेरीज करायची। मग पहिलं 7 7 अधिक 9 अधिक 3 अधिक 1, मग या सर्व अंकांची बेरीज केली तर 4 एकूण बेरीज झाली 27। उदाहरणामध्ये सांगितलं होतं हे जे दिलेले अंक आहेत त्या अंक वापरून आपल्याला मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची, लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करायची आणि लहान व मोठ्या संख्यातून आपल्याला त्या संख्यांची वजाबाकी करून त्या वजाबाकीत आलेले जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज किती। तर या दिलेल्या अंकांतून आपल्याला जी वजाबाकी भेटली त्या वजाबाकीतील अंकांची बेरीज होती 27। पुढचा प्रश्न आहे 0 1 2 3 4 5 6 7 यापैकी कोणताही अंक एकदाच वापरून पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करा। दोन्ही संख्येची बेरीज करा। आलेल्या बेरजेतील हजार स्थानी जी बेरीज येणार आहे त्या बेरजेतील हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत काढायला सांगितली आपल्याला। तर स्थानिक किंमत किती। मग पहिला आपण तयार करतोय मोठ्यात मोठी संख्या। मोठ्यात मोठी संख्या तयार होणार आहे पाच अंकी संख्या सांगितली 7 6 5 4 3 77,543 ही झाली मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या। पुढची संख्या काढायची आपल्याला पाच अंकी लहानात लहान संख्या। लहानात लहान संख्या काढत असताना आपण काय करतोय 1 0 2 3 आणि 4 ही झाली पाच अंकी लहानात लहान संख्या। यामध्ये होता मोठ्यात मोठी संख्या ही होती लहानात लहान संख्या। आपण तयार केले दिलेल्या अंक वापरून। हे दिलेले अंक किती आहेत 8। या 8 अंकांपैकी आपल्याला पाच अंक वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची आणि लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करायची। त्यानंतर आपल्याला सांगितलंय दोन्ही संख्येची बेरीज करा। आपल्याला नंतर करायचे दिलेल्या संख्या आहेत त्या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची। पहिला आपण बेरीज करू 76,543 अधिक 10,234। या दोन संख्यांची बेरीज झाली 83,777। आपल्याला विचारलंय आलेल्या बेरजेतील हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती। ही जी बेरीज आहे या बेरजेतील हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती। मग ही जी बेरीज आहे या बेरजेत एकक दशक शतक आणि हजार सहा ही संख्या हजार स्थानी। मग या सहा संख्येची या ज्या दोन संख्यांची बेरीज झाली आहे
त्या दोन संख्येतील बेरजेची जी हजार स्थानी असलेली संख्या आहे ती कोणती आहे 6. या 6 संख्येची स्थानिक किंमत तर या 6 संख्येची स्थानिक किंमत येणार आहे 6000. हजार स्थानी असलेला अंक 6 आणि स्थानिक किंमत त्याची 6000. या पद्धतीने आपण एकाच उदाहरणात सांगितलं होतं आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करा, लहानात लहान संख्या तयार करा. दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या आहे त्या दोन संख्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेतील जी संख्या हजार स्थानी आहे त्या संख्येची स्थानिक किंमत आपल्याला किती आहे ते विचारलंय. या पद्धतीने 6 ही संख्या हजार स्थानी होती आणि या 6 या संख्येची स्थानिक किंमत आहे 6000. पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला 4 3 5 8 7 2. 4 3 5 8 7 2 ते दिलेले 6 अंक आहेत. या 6 अंकांपैकी अंक आपल्याला एकदाच वापरायचे. दिलेले अंक एकदाच वापरायचे. त्यापासून आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायचे आणि त्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील शतक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येते. त्या पद्धतीचा प्रश्न आहे आणि आपल्याला पाहायचंय पहिलं काढायचंय लहानात लहान संख्या. मग लहानात लहान संख्या तयार होणार आहे दिलेले अंक आधी घेऊ आपण चढत्या क्रमाने लिहून घेऊ 2 3 4 5 7 8. हे जे आहेत दिलेले अंक आपल्याला पाहिजे लहानात लहान संख्या. आपल्याला पाहिजे 5 अंकी संख्या म्हणून आपण हे पहिले 5 अंक घेणार आहोत. लहानात लहान संख्या तयार होणार आहे 23457. आता आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलंय लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा आणि या 5 अंकी संख्येतील शतक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. आता पहिला आपल्याला पाहिजे शतक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. मग शतक स्थानी कोणता आहे 1 दशक शतक. शतक स्थानी असलेला अंक 4 आहे. आता आपल्याला पाहिजे त्या 4 या अंकाची स्थानिक किंमत. 4 अंकाची स्थानिक किंमत 400 आणि त्याच अंकाची आपल्याला पाहिजे दर्शनी किंमत. मग 4 या अंकाची दर्शनी किंमत 4 आणि आपल्याला काय करायचंय या दोघांची वजाबाकी तयार करून आपल्याला त्या दोन संख्यांची वजाबाकी किती येते ते काढायचंय. मग स्थानिक किमतीतून आपण जर दर्शनी किंमत वजा केली तर वजाबाकी येते 496. पहिलं आपल्याला सांगितलं होतं कोणतेही अंक वापरायचे ते अंक आपल्याला एकदाच वापरायचे आणि एकदाच वापरून आपल्याला लहानात लहान संख्या तयार केली आणि त्या लहानात लहान इथं स्थानिक किंमत आली होती 400. दर्शनी किंमत होती 4. या दोघांची वजाबाकी 400 वजा 4. इथं 6 राहिले इथं 9 आणि 3 396. या दोन संख्यांची वजाबाकी आली 396. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण मागील प्रश्नपत्रिकेतील उदाहरणे. आता जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली त्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या
यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमुळा एवढा आहे? ऋण पूर्णांक संख्या आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या या दोघांमधील फरक काढायचा आपल्याला आणि तो फरक कोणत्या संख्येच्या वर्गमुळा एवढा आहे तो काढायचा आहे. तर पहिला आपण सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही काय आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही आपल्याला सांगता येत नाही. पुढे आपल्याला पाहिजे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे -1. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही. आता आपल्याला काय करायचंय? या दोघांमधील फरक 1 वजा 1. यामध्ये वजा वजा अधिक होणार आहे 1 अधिक 1 बरोबर येणार आहे 2. आता या दोघांचा फरक आलाय 2. आपल्याला विचारलंय यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्गमूळ एवढा आहे? मग 2 ही संख्या कोणत्या संख्येची वर्गमूळ आहे? तर 2 ही संख्या 4 या संख्येचा वर्गमूळ आहे. म्हणून सर्वात हा फरक आलाय 2 आणि 2 ही संख्या 4 संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे. अशा पद्धतीने आपण संख्या तयार करणे, लहानात लहान संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, दिलेल्या संख्या 2 संख्या असतील किंवा 3 संख्या असतील तर त्या 2 किंवा 3 संख्यांपासून 5 अंकी संख्या, 6 अंकी संख्या किंवा जास्तीत जास्त संख्या अंकी संख्या तयार करू शकतो हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या या दोन्ही संख्येमधील फरक पाहिला. विषम संख्या, समसंख्या, लहानात लहान संख्यांच्या पासून आपण समसंख्या तयार केली, विषम संख्या तयार केली, मोठ्यात मोठ्या संख्येपासून आपण विषम संख्या किंवा समसंख्या तयार केली आणि या पद्धतीने त्या लहानात लहान संख्या किंवा मोठ्यात मोठी संख्या त्यावरील आपण उदाहरण पाहिले. या पद्धतीने आजची आपली तासिका संपली आहे. धन्यवाद.